हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत पोटाला थंडावा देणारा दही भात। उन्हाळ्याच्या दिवसात जेवायची इच्छा नसेल, तोंडाला चव नसेल, थकवा जाणवत असेल, अशा वेळी हा दही भात केला जातो। कुठल्याही लांबच्या किंवा जवळच्या प्रवासात सोबत शिदोरी म्हणून नेण्यासाठी दही भात हा बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती। आज आपण 2 ते 3 जणांसाठी दही भात करणार आहोत। त्यासाठी इथं मी 1 वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ रोजच्या वापरातले कुठलेही घेतले तरी चालेल। शक्यतो ज्याचा भात मऊसर होतो असा तांदूळ घ्या। इंद्रायणी, बासमती कणी किंवा आंबेमोहोर तांदूळ असेल तर अगदी उत्तम। मी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे। 1 वाटी तांदळाला तिप्पट म्हणजे 3 वाट्या पाणी आणि अर्धा चमचा मीठ घालून कुकरच्या 4 शिट्ट्या करून मऊसर भात शिजवून घ्यायचा आहे। 4 शिट्ट्या होऊन कुकर निवलेला आहे, त्याचं प्रेशर रिलीज झालेलं आहे। आपण आता झाकण उघडून बघूया। शिजलेला तयार भात आता चांगला मॅश करून घेऊया। भात असा छान मॅश करून घेतला की तयार होणारा दही भात सुद्धा मस्त एकसंध होतो, छान मिळून येतो। घोटलेला मऊसर भात एका मोठ्या पसरट भांड्यात किंवा परातीत काढून घेऊया। यातच घालूया 2 मोठ्या वाट्या भरून ताजं दही। दही भात करण्यासाठी फार जास्त आंबट किंवा शिळं दही वापरू नका। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। भात मॅश करताना यात जर काही गाठी झाल्या असतील तर त्या सुद्धा या स्टेजला मोडून घ्यायच्या आहेत। इथं एक टिप शेअर करते। आता तुमच्या समोर हा भात मी चमच्याने एकजीव करते, पण तुम्ही स्वच्छ हाताने कालवून घेतलात तर अधिक उत्तम। यानंतर 1 मोठी वाटी भरून दूध घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। दूध तुमच्या रोजच्या वापरातलं फुल फॅट, लो फॅट, A1, A2, टोंड कुठलंही घेतलं तरीही चालेल। आता इथं नेहमी विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न आहे, तो म्हणजे दही आणि दूध एकत्र का केलं जातं? तर याचं उत्तर असं आहे की दूध घातल्यामुळे उन्हाळ्यात दही आंबण्याची प्रक्रिया प्रोलॉंग होते आणि दही भात लवकर आंबट होत नाही किंवा खराबही होत नाही। त्यामुळे प्रवासात सुद्धा तो खूप छान टिकतो। आता यात घालायचं आहे 1 टीस्पून मीठ। भात शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं हे लक्षात असू द्या। 1 चमचाभर आल्याचा किस आणि एका मिरचीचे बारीक काप करून घातलेले आहेत। लहान मुलं खाणारी असतील तर तोंडात मिरची येऊ नये म्हणून आलं मिरची ठेचून घातलं तरीही चालेल। ताजी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घालूया आणि सगळं एकजीव करून घेऊया। याची परफेक्ट पळीवाढ कन्सिस्टन्सी तुम्ही अगदी जवळून बघू शकता। मस्त क्रीमी सिल्की स्मूथ दही भात तयार आहे। आता आपण यावर खमंग चुरचुरीत फोडणी घालणार आहोत। त्यासाठी इथं कढल्यात मी 2 टेबलस्पून तेल गरम केलेलं आहे। हे आहे आपल्या दही भाताचं सिक्रेट इन्ग्रेडियंट, वाळवलेली मसाला दही मिरची। यालाच सांडगी मिरची असं सुद्धा म्हणतात। उन्हाळी वाळवणाचा हा एक प्रकार आहे। 2 मिरच्या तेलात मंद आचेवर चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। या मिरच्या तुम्हाला कुठल्याही सुपरमार्केटमध्ये मिळतील। गेल्या वर्षी मसाला तयार करून या मी घरीच वाळवल्या होत्या। तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेन। तुमच्याकडे सांडगी मिरच्या नसतील किंवा तुम्हाला बाजारात मिळाल्या नाहीत तर वगळल्यात तरीही चालेल। तळलेल्या मिरच्या प्लेटमध्ये काढून घेऊया। आता गरम तेलात घालायची आहे 1 टीस्पून चणा डाळ, 1 टीस्पून उडीद डाळ। दोन्हीही डाळी मी कॉटन कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे आणि चांगली तडतडू द्यायची आहे। अर्धा टीस्पून जिरं चांगलं लाल करून घ्यायचं आहे आणि मग घालायचे आहेत 2 ते 3 मिरच्यांचे तुकडे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं। हे सगळं मंद आचेवर अगदी किंचित परतून घेऊया। यानंतर घालायचे आहेत थोडेसे काजू आणि 2 चमचे शेंगदाणे आणि मस्त खमंग परतून घ्यायचे आहेत। काजू, शेंगदाणे आणि डाळी ऐच्छिक आहेत। तुमच्या घरात आपले वयस्कर आजी आजोबा असतील ज्यांना हे सगळं चावता येणार नसेल तर वगळलं तरीही चालेल। आता ही फोडणी दही भातावर ओतून सगळं मस्त एकजीव करून घेऊया। तुम्हाला माहितीये का, साऊथ साईडला अनेक देवळांमध्ये प्रसाद म्हणून दही भात वाटला जातो। दही भात सर्व्ह करते वेळी मी यात घालणार आहे 1 अख्खी बारीक चिरलेली काकडी आणि पाव कप डाळिंबाचे दाणे। आणखीन थोडीशी कोथिंबीर घालूया आणि सगळं मिक्स करून थंडगार दही भात सर्व्ह करूया। दही भात तुम्ही प्रवासासाठी नेणार असाल तर मात्र यात काकडी किंवा डाळिंबाचे दाणे घालू नका। आणि आता आपला सगळ्यात शेवटचा टेस्टीएस्ट पंच, तळलेली सांडगी मिरची वरून चुरून घालायची आहे। एखाद्या आळसावलेल्या दुपारी संपूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर मस्त थंडगार क्रीमी दही भात, बटाट्याच्या काचऱ्या
पापड आणि लोणचं असा फक्कड बेत करून बघा. सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.